सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील पुन्हा एकदा इतिहास घडवत आहेत। आपण पाहू शकता श्रीनाथ बैलगाडा शर्यत या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। आपण पाहू शकता श्रीनाथ बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी 5 लाखाहून जास्त बैलगाडा प्रेमी या ठिकाणी या 500 एकराच्या माळावरती दाखल झालेले आहेत। देशातील अनेक राज्यातून जवळजवळ 2,500हून जास्त बैलगाडी चालक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। या बैलगाडी स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता एकंदरीत पाहिलं तर 2 फॉर्च्युनर 2 थार गाड्या आणि त्याचबरोबर ट्रॅक्टर 2 बुलेट आणि 150हून जास्त टू व्हीलर या ठिकाणी विजेत्या बैलगाडी चालकांना देण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकता समोर पैलवान चंद्रहार पाटील हे सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी तळ ठोकून आहेत। एकंदरीत पाहिलं तर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी गेले 1 महिना झालं हे क्रीडांगण बैलगाडा प्रेमींच्यासाठी तयारीला लागले होते आणि आज त्याचं कुठं तर चीज झालं आहे असं वाटत आहे। आपण पाहू शकता या 500 एकरावरती 5 लाखाहून जास्त बैलगाडा प्रेमी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि त्याचबरोबर शंभूराजे देसाई अनेक मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या बैलगाडी शर्यतीचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे राज्यातील पहिलं अधिवेशन बैलगाडा शर्यतीचं या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्यासाठी सुद्धा या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। 100 गायींचं या ठिकाणी संवर्धनासाठी त्या महिलांना लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे आणि एकंदरीत पाहिलं तर विजेत्यांचा बक्षीस समारंभ मुंबईतील मंत्रालय या ठिकाणी होणार आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।